Once again, church, we welcome you this morning time. पुन्हा एकदा मंडळी या सकाळच्या वेळी आम्ही तुमचं स्वागत करत Shall we आहोत. come at this time with the word of prayer? आपण छोटीशी प्रार्थना करून ही वेळ प्रभूच्या हाती देऊ. Father, I pray in Jesus' name. पिता प्रभूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करत Thank आहे. you for your faithfulness, Lord. तुझ्या विश्वासूपणाबद्दल आम्ही तुला धन्यवाद We देतो. thank you for your goodness and mercy, Lord. प्रभू तुझं चांगुलपणा आणि तुझ्या कृपेबद्दल आम्ही तुला धन्यवाद Oh देत आहे. God, once again, we need your touch fresh this morning time. प्रभू ह्या सकाळच्या वेळी पुन्हा एकदा मला तुझ्या स्पर्शाची गरज And आहे. Lord, I pray that, Lord, revive us. And Lord, by your presence, oh Father. प्रभू तुझ्या उपस्थितीच्या द्वारे तू आम्हाला संजीवित कर. And God, we pray and commit this service into your hand. आणि प्रभू ही सभा आम्ही तुझ्या हातामध्ये The समर्पित song करत which आहे. we're going to sing, जे गीत आम्ही गाणार आहे may exalt your name. आणि प्रभू त्याच्याद्वारे तुझा महिमा होऊ May दे. you be adored and आणि प्रभू magnified. तुझाच गौरव तुला सन्मान मिळू दे. Even we commit each one of us, आम्हा Lord. सर्वांचं जीवन आम्ही तुझ्या हाती समर्पित करत आहे. Lord, I pray to minister to our hearts. प्रभू आमच्या हृदयामध्ये तू कार्य कर. Even we commit both ourselves. आम्हा दोघांचं जीवन आम्ही तुला We समर्पित want to करत humble आहे. ourselves and exalt you. प्रभू आम्ही स्वतःला नम्र करत आहे आणि तुला उंच करत Be आहे. glorified, Lord. तुझं गौरव हो पिता. Be in Jesus' living name we pray. येशूच्या जिवंत नावामध्ये आम्ही प्रार्थना करत आहे. Amen. आमेन. Amen. आए हम तेरे दर पे लेके खुशियाँ और लेके प्यार तू मोहब्बत तू खुशी है तू ही मेरा पहला प्यार सजदा ओ ओ सजदा ओ करते सजदा सारी दुनिया तेरी है सब कुछ तूने रचाया है सारी दुनिया तेरी है सब कुछ तूने रचाया है मुझको भी तूने बनाया है तेरे जैसा किया है क्या दे सकता हूँ क्या ला सकता हूँ कहता तुझे बस शुक्रिया वो क्या दे सकता हूँ क्या ला सकता हूँ कहता तुझे बस शुक्रिया 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 तेरा शुक्रिया 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 तेरा शुक्रिया 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 तेरा शुक्रिया
शुक्रिया शुक्रिया तेरा शुक्रिया 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 तेरा. I'm very glad this morning time to share God's word once again in पुन्हा the एकदा presence of देवाचं God. वचन प्रभूच्या उपस्थितीमध्ये सांगण्यासाठी मला खूप आनंद होत आहे. Today, this morning time, I want to share God's word choosing a right people in our life. या सकाळच्या वेळी मला देवाचं वचन तुमच्यापर्यंत आणायचं आहे आणि त्याचं शीर्षक असं आहे की योग्य लोकांची निवड आपल्या जीवनामध्ये करणं. Choosing a right people in our life. आमच्या जीवनामध्ये योग्य लोकांची निवड करणं. Like it's very important as we are surviving on this earth. आणि ह्या जगामध्ये आम्ही जीवन जगत असताना Sometime a wrong people when we fellowshipping and when we dwell with the wrong people too closely, they can hinder our lives. आणि काही वेळेला चुकीच्या लोकांबरोबर आम्ही वावरत असतो, चुकीच्या लोकांबरोबर उठक बैठक करत असतो, ते आमच्या जीवनाला अडकळण आणतं. But the right people can accelerate our life and cause us to reach to the maximum of a potential and blessings in our आणि जे life. योग्य निवड ज्या वेळेला आम्ही करतो ते लोक आमच्या जीवनामध्ये बढती देतात आणि आम्हाला अधिक उंच स्तरावरती जाण्यासाठी ते आम्हाला सहाय्य करतात. The 2 King chapter 2 verse 7 and 8, if you see the story. आणि आपण पवित्र शास्त्रामधून दुसरे राजे दुसरा अध्याय जर आम्ही बघितलं Verse 7 and 8. 7 आणि 8 वचन. We will read directly in Marathi to save our time. आणि वेळ वाचवण्यासाठी आपण डायरेक्टली मराठी मधून वाचूया. दुसरे राजे दुसरा अध्याय 7 आणि 8 वचन. संदेष्टाचे 50 शिष्य येऊन त्याच्या समोर दूर उभे राहिले आणि ते दोघे यार्देन तीरी उभे राहिले. एलियाने आपला झगा काढून त्याची वळकटी करून ती पाण्यावर मारिली, तेव्हा पाणी दुभंग झाले व ते दोघे कोरड्या भूमीवरून पलीकडे गेले. Like here we see the Bible says 50 men of the sons of the prophet went and they stood to view far off and they stood by the Jordan, the Bible says. आणि ते पवित्र शास्त्र असं सांगतं की संदेष्टांचे 50 शिष्य येऊन त्याच्या समोर दूर उभे राहिले. And only 2 people were standing in the front of Jordan River. आणि यार्देन नदीच्या समोर फक्त 2च लोक त्या ठिकाणी उभे होते. This passage is speaking about Elijah and Elisha, आणि हा जो अध्याय आहे एलिया आणि अलिशा या दोघा संदर्भात who सांगत आहे. stood in the front of the Jordan आणि हे River. दोघं यार्देन नदीच्या समोर उभे होते. Elijah and Elisha had a good relationship. आणि एलिया आणि अलिशा हे दोघांमध्ये घनिष्ठ नातेसंबंध होतं. Like Elisha saw something in the life of Elijah. आणि एलियाच्या जीवनामध्ये अलिशाने काहीतरी विशिष्ट असं पाहिलं. The anointing of God and the favor of God upon his life. आणि देवाची कृपा आणि प्रभूचा अभिषेक त्याच्या जीवनावर होता. Elisha saw the man of God who is a different and unique, and there is the power of God which is manifesting. आणि अलिशाने पाहिलं की एलियाच्या जीवनामध्ये प्रभू कार्य करत आहे, देवाचा अभिषेक आहे, काय ते विशिष्ट गोष्ट त्याच्या जीवनामध्ये आहे. So he desired to receive this anointing and the presence of God experience in his own life. आणि त्यांना ही अभिलाषा बाळगली की त्या एलियाच्या जीवनावरचा जो अभिषेक आहे तो मला देखील प्राप्त व्हावा. Like he respected the anointing which this man of God Elijah carries upon his life. आणि एलियाच्या जीवनावरती जे देवाचा अभिषेक होता त्या अभिषेकाचा त्याने सन्मान केला, त्याचा आदर केला. My brothers and sisters, let me say a very important thing. माझ्या बहीण भावांना खूप महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी You will सांगू द्या. not receive anything from your people unless you learn to honor the anointing upon the man of God. आणि मला हे सांगू द्या की आपण आपल्या लोकांच्या जीवनामध्ये जे देवाचा अभिषेक आहे जोपर्यंत आम्ही त्यांना आदर करत नाही, त्यांचा सन्मान करत नाही, तोपर्यंत ते आपल्याला प्राप्त होऊ शकत You will नाही. not receive anything, whether teachings or whether guidance or whether whatever it is, the good
unless you acknowledge the favor, the hand of God upon the men of God, you will not become a receiver from them. आणि जोपर्यंत आम्ही हे जाणून घेणार नाही की देवाचा वरदहस्त त्यांच्यावरती आहे, प्रभूचा विशिष्ट गोष्ट त्यांच्या जीवनावरती आहे, तोपर्यंत आम्ही हे जोपर्यंत हे आम्ही जाणून घेत नाही आणि तोपर्यंत ते आम्हाला त्यांच्या जीवनामधून स्वीकारता येत Unless you admire, unless you appreciate, you will not get trained from such people. आणि अशा लोकांच्या जीवनामधून जोपर्यंत आम्ही त्यांचा सन्मान करत नाही, आम्ही अभिलाषा बाळगत नाही, तोपर्यंत ते आम्हाला प्राप्त होणार So नाही. Elisha saw something on the life of Elijah and he admired and he want to learn, he want to receive that in his life. आणि अलिशाने एलियाच्या जीवनामध्ये हे जो अभिषेक आहे तो पाहिला आणि त्याची त्याने अभिलाषा बाळगली आणि त्याचा सन्मान केला. And he determined in his heart, no matter what it will cost, but I will be in connection and relation with this man of God. आणि त्याने मनामध्ये असा पक्का निश्चय केला की काही हरकत नाही, काय देखील घडू दे, पण एलियाच्या बरोबर मी संलग्न असणार आणि मी त्याला कधीही सोडणार नाही. When Elisha was started following Elijah, आणि ज्यावेळेला अलिशाने एलियाचं अनुसरण करण्याचं ठरवलं, even many times this man of God Elijah has said to Elisha to stay back in Bethel. पुष्कळ वेळेला एलियानं अशा प्रकारे सांगितलं की अलिशा तू बेतेलमध्ये तू पाठीमागे थांब. But he refused. Elisha has refused. पण अलिशानं एलियाचं जे विनंती आहे ते नाकारली. Then he said to stay in Jericho. आणि मग एलिया असं म्हणाला की अलिशा तू जेरिको मध्ये थांब. Again Elisha refused to listen to this आणि man of पुन्हा God. एकदा अलिशानं ते नकार दिला. He went on, and then you read in the Holy Bible, मग पवित्र शास्त्रामध्ये आपण असं वाचतो, the 2 King chapter 2 and verse 6. आणि दुसरे राजे दुसरा अध्याय आणि 6व्या And this is वचनामध्ये, what the answer of Elisha to Elijah. आणि अलिशा एलियाला अशा प्रकारे प्रत्युत्तर देतो, As the Lord lives, as thy soul live, I will not leave thee. That is what the response of Elisha to Elijah. आणि अलिशा एलियाला अशा प्रकारे प्रतिसाद देतो. तो असं म्हणतो, एलिया त्यास म्हणाला, परमेश्वर मला यादेनकडे पाठवित आहे, तू येथेच थांब. तो म्हणाला, परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपल्याला सोडावयाचा नाही. Praise God, what a determination. आणि प्रभूला धन्यवाद असो, हे किती सुंदर असं आहे. Because he wanted to receive and experience the anointing which the Elijah is carrying. आणि एलियाच्या जीवनावरती जो अभिषेक आहे तो त्याला प्राप्त करून घ्यायचा आहे, ते कोणत्याही परिस्थितीमध्ये. No matter what people will say, no matter what the man of God feels, but I want to receive an experience. लोक काय म्हणतील याचा त्याने विचार केला नाही, आणि एलिया काय सांगत आहे त्याला काय वाटेल हे देखील तो त्याला विचार केला नाही. पण त्याला एवढंच माहित होतं की मला देवाचा अभिषेक प्राप्त करून घ्यायचा आहे. If you read the Holy Bible in your house, even the sons of the prophets, even they told Elisha the Elijah is going to be taken up by the Lord. Don't follow him. Yet he did not listen even to their words. आणि जर पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही वाचलं तर संदेष्टाचे जे पुत्र दूर उभे होते त्यांनी देखील एलियाला अशा प्रकारे म्हणालं की तुझा जे गुरु आहे त्याला वर उचलण्यात घेऊन जाण्यात येणार आहे, तर आता तू त्यांचं अनुसरण करू नको. And so yet he did not listen. आणि तरी देखील त्यानं त्यांचं ऐकलं नाही. Elisha was in connection with Elijah. अलिशा जो आहे एलियाच्या खूप घनिष्ठ संबंधामध्ये So होता. in that way they both stood in the front of the Jordan River. Elijah, the man of God, and the Elisha, who is the follower. आणि म्हणून हेच कारण होतं की हे दोघं देखील यार्देनच्या तीरी उभारलेले होते. जो एलिया आहे तो त्याचा गुरु आहे, अलिशा जो आहे ते त्याचा शिष्य आहे. And 2 King chapter 2 verse 8, it says in this way. दुसरे राजे दुसरा अध्याय आणि 8वं वचन अशा प्रकारे म्हणतं, We will read directly in Marathi. मराठीमध्ये आपण वाचूया. एलियाने आपला झगा काढून त्याची वळकटी करून ती पाण्यावर मारिली, तेव्हा पाणी दुभंग झाले व ते दोघे कोरड्या भूमीवरून पलीकडे गेले. Here we see he just removed the mantle and he struck the Jordan River and the Jordan River was ह्या parted. ठिकाणी आम्ही पाहतो की एलियानं जे आहे आपला झगा काढलेला आहे त्याची वळकटी केली आणि ती यार्देन नदीवरती मारली. And the Jordan River was parted. आणि ह्या ठिकाणी आम्ही पाहतो यार्देनची नदी आहे दुभांगली. And this both people,
Elijah and Elisha crossed the Jordan River. आणि एलिया आणि अलिया, एलिशा आणि अलिया हे दोघं देखील त्या कोरड्या भूमीवरून And पलीकडे all गेले. these 50 prophets, children of God, they were standing from afar and viewing what was happening, the power of God which was आणि हे manifesting. जे संदेष्टांचे पुत्र जे यादेन तेरी दूर उभे होते, त्यांनी हे पाहिलं की किती अद्भुत देवाचं सामर्थ्य त्या ठिकाणी घडलेलं आहे. But only Elijah and Elisha could experience and cross the Jordan River. पण फक्त एलिया आणि अलिशा या दोघांनीच यार्देन नदी पार केली. Actually, I want to say God wanted to do something in the life of Elisha. आणि मला हे सांगायचं आहे की परमेश्वराला अलियाच्या जीवनामध्ये एक विशिष्ट कार्य घडवून God आणायचं has a होतं. plan over his life. आणि त्याच्या जीवनाबद्दल परमेश्वराचं एक योजना होती. And that's why God is separating Elisha from all other crowd. आणि म्हणूनच परमेश्वर अलिशाला जे गर्दी होती त्याच्यापासून त्याला अलिप्त करत होता. The same is true this morning time, my brothers and sisters. आणि अशाच प्रकारच्या तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देखील घडतं. Something God wants to do in your life. आणि काहीतरी परमेश्वराला तुमच्या जीवनामध्ये करायचं आहे. He has to separate you from the crowd which आणि you are म्हणून जी lingering गर्दी आहे, and long living in your life. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्या आजूबाजूला जी गर्दी आहे त्याच्यातून प्रभूला आपल्याला वेगळं करायचं आहे. You know, if you have to receive the new anointing, जर आपल्याला एक नवीन अभिषेक प्राप्त करून if you have घ्यायचा to आहे receive the new vision of God, आणि देवाचा एक नवीन दृष्टांत आपल्याला प्राप्त करून if God घ्यायचा has आहे to take you the next level in आणि your life, आपल्या जीवनामध्ये प्रभूला अधिक उच्च स्तरावरती आपल्याला घेऊन जायचं आहे. God has to give a new direction, a word of knowledge. आणि देवाचं एक विशिष्ट योजना आणि काहीतरी प्रभूचं ज्ञान प्रभूला आपल्याला If द्यायचं God आहे. wants to speak to you something आणि important, काहीतरी महत्वाची गोष्ट प्रभूला आपल्याला सांगायची He आहे. will not speak in the crowd. आणि म्हणून त्या गर्दीमध्ये प्रभू आपल्याशी बोलणार He नाही. wants to separate you from the crowd. आणि त्या गर्दीमधून प्रभूला आपल्याला वेगळं करायचं You know, आहे. I want to tell you, my brothers and sisters, there are many examples in the Holy Bible. आणि म्हणून माझ्या बहीण भावांना पुष्कळशी उदाहरणं पवित्र शास्त्रामध्ये अशी आहेत. You know, like where God separating the people and then speaking to in their lives. आणि ह्या लोकांना प्रभू वेगळं करतो आणि मग त्यांच्या जीवनाशी तो बोलतो. You know, Moses was when he was in a wilderness. आणि अरण्यामध्ये ज्यावेळेला मोशे होता You know, right time when he was alone. आणि ज्यावेळेला तो एकटा होता त्या ठिकाणी That time God visits him at the burning bush. आणि त्याच ठिकाणी एक जळत्या झुडपाजवळ प्रभूने त्याची भेट घेतली. And God speaks about his burden, is the vision for the children of Israel. आणि इस्रायल लोकांबद्दल जे ओझ प्रभूच्या अंतःकरणामध्ये होतं ते मोशेला त्यानं सांगितलं. And the same way with the Jacob we आणि see in the Holy Bible. याकोबाबद्दल पवित्र शास्त्रामध्ये अशाच प्रकारे आम्ही पाहतो. So Jacob was surrounded with so many servants and the cattle and so many other things in his life. आणि याकोब जो आहे त्याच्या जीवनामध्ये कितीतरी जे सेवक आहे नोकर आहेत त्यांना आजूबाजूला त्याच्या भोवती होते. But when he stayed alone, पण ज्यावेळेला तो एकटा होता the angel of God visits this आणि man. मग देवाच्या सेवकाने त्याची भेट घेतली And his life was transformed. आणि मग त्याचं जीवन परिवर्तित झालं. He had wrestled with God. आणि त्यानं जे देवाचा दूत आहे त्याच्याशी संघर्ष केला. You know, like my brothers and sisters, everyone will not go where God wants to take them. माझ्या बहीण भाऊ मला हे सांगू द्या, जिथं प्रभूला घेऊन जायचं आहे तिथं प्रत्येकच व्यक्ती जाऊ शकत नाही. Everybody will not be able to hear what God wants to speak. प्रत्येकच व्यक्ती जे प्रभू सांगतो ती गोष्ट ऐकू शकत नाही. You know what? Everybody will not able to see what God wants to show you. प्रत्येकच व्यक्ती जे प्रभूला तुम्हाला दाखवायचं आहे ते प्रत्येकच पाहू शकणार नाही. Everybody will not able to handle what God wants you to handle. आणि प्रत्येकच व्यक्ती तुम्ही जे गोष्टी हाताळू शकता तर प्रत्येक व्यक्ती हाताळू नाही So शकणार. that's why He wants to separate us from the wrong people, आणि म्हणून जे चुकीचे लोक आहेत त्यांच्यापासून प्रभू आपल्याला वेगळं from करतो. the wrong crowd. आणि जे गर्दी आहे त्या गर्दीमधून प्रभू आपल्याला वेगळं He करतो. wants to bring us to the Jordan River. आणि म्हणून प्रभू आपल्याला इथे यार्देनच्या तीरावरती घेऊन जाऊ इच्छितो. This morning time, God is might be speaking to you, आणि my ह्या brothers and सकाळच्या वेळी sisters. कदाचित प्रभू तुमच्याशी बोलत आहे. He is trying to position you at the right place where He can speak in your life. आणि तो अशा स्थळावरती तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो जिथं तो प्रभू तुमच्याशी बोलू इच्छितो. If you're not careful about the people you are surrounded with,
जर तुम्ही ज्या लोकांच्या अवतीभोवती जे तुमचे लोक आहेत त्यांच्याबद्दल जर तुम्ही काळजी बाळगली नाही they may mess your life. तर ते तुमचं जीवन गोंधळ करून टाकतील. तुमच्या जीवनामध्ये गोंधळ माजवतील. You know, many times it's the people who make a mess our life and we blame devil. आणि He's making पुष्कळ वेळेला mess. जे लोकच आहे जे आपल्या जीवनामध्ये गोंधळ माजवतात पण आपण सर्व दोष सैतानाला देतो. It's not every time devil, it's sometimes wrong people whom we have surrounded and we are living in our life. आणि आपल्या जीवनामध्ये प्रत्येकच वेळेला सैतान अडकळून आणत नाही तर हे चुकीचे जे लोक आहे जे आपल्या अवतीभोवती आहे ते आपल्या जीवनामध्ये गोंधळ माजवतात. The wrong people will hinder your anointing. आणि जे चुकीचे जे लोक आहे आपल्या अभिषेकामध्ये अडकळण आणतात. The wrong people will divert you from the right things. आणि जे चुकीचे जे लोक आहेत चांगल्या गोष्टीपासून आमचा मार्ग परिवर्तित करतात. You know, the wrong people in our life, they don't want you to reach to your maximum potential and your calling in your life. आणि आपल्या जीवनावर जे पाचारण आहे जी क्षमता आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जे चुकीचे लोक आहेत ते अडखळण आणतात. The wrong people in our life, they want us to get occupied and get hindered from reaching to our destiny. आणि आपला जो ध्येय आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जे चुकीचे लोक आहे ते आपल्या मार्गामध्ये अडखळण आणत असतात. There are 4 types of people or 4 kinds of people. आणि 4 प्रकारचे लोक आपल्या जीवनामध्ये आहेत. There are people who adds to our lives. आणि जे भर घालतील. जे अशा प्रकारचे लोक आहेत जे आपल्या जीवनामध्ये भर घालतात. There are people who subtracts from our life. आणि अशा प्रकारचे लोक आहेत जे आमच्या जीवनामध्ये गळती आणतात. You know, there are people who divide our lives. आणि अशा प्रकारचे लोक आहेत जे आमच्या जीवनामध्ये दुभागणी आणतात. There are people who multiply our life. आणि अशा प्रकारचे लोक आहेत की आमच्या जीवनामध्ये बढती करतात. We need to remove those people from our life who try to divide and who try to subtract our lives. आणि आमच्या जीवनामध्ये अशा 2 प्रकारच्या लोकांपासून आपल्या जीवनामधून अशा लोकांना काढून टाकलं पाहिजे जे आमच्या जीवनामध्ये गळती आणतात आणि जे आमच्या जीवनामध्ये दुभागणी आणतात. You know, the people who make us slowness to our spiritual life. आमच्या आध्यात्मिक जी चाल आहे त्याच्यामध्ये जे अडखळण आणतात आणि आमची चाल ढिली करतात. Those are hindering and somehow they are criticizing. They are leading us to wrong things and making us to involve in wrong things. We need to get rid of those आणि people. चुकीच्या गोष्टीमध्ये आम्हाला व्यस्त करण्याचा प्रयत्न करतात. आमच्या मार्गामध्ये अडखळण आणतात. अशा लोकांपासून आम्ही दूर असायला We हवं. need to reevaluate who are very close with us. आणि आम्ही हे तपासणी करणं गरजेचं आहे की कोणते लोक आमच्या अधिक घनिष्ठ असायला हवे. You know, like Joseph, my brother, Joseph brother did not had a problem when Joseph was born. आणि योसेफाचे जे भाऊ आहेत त्यांना काही समस्या नव्हती ज्या वेळेला योसेफाचा जन्म झाला. In fact, I believe when Joseph was born, whole family, including their brothers, they clapped their hand and they celebrated cutting the cake, saying happy birthday to आणि you. मला असं वाटतं की ज्यावेळेला योसेफाचा जन्म झाला संपूर्ण कुटुंब मिळून आनंदोत्सव केला असणार. त्यांनी टाळ्या वाजवून त्याला हॅपी बर्थडे म्हणून त्याला अभिवादन केलं असणार. But once they realize he is a pet or favorite of his father, पण ज्यावेळेला त्यांना हे कळून आलं की तो आमच्या वडिलांचा खूप जवळचा आहे, खूप प्रिय आहे. when they saw that father has gifted, you know, Joseph with a, you know, costly coat of colorful coat. आणि त्यांनी हे पाहिलं की जे वडिलांनी खूप महागडा आणि चांगला सुंदर दिसणारा असं झगात योसेफाला दिला आहे. They were filled with the jealousy. आणि मग त्यांना जलसी होऊ लागली. And they begin, when they, after that jealousy, when they heard from the Joseph the dream which God has given to him. आणि ह्या जलसीमध्ये त्यांनी हे ऐकलं की परमेश्वरापासून योसेफाला काय दृष्टांत झालेला आहे, काय स्वप्न मिळालेलं And आहे. that jealousy turned into hatredness. आणि ती जो जलसीचा आत्मा आहे ते द्वेषामध्ये बदलून गेला. And they actually wanted to kill Joseph. आणि त्यांना योसेफाला ठार मारण्याची इच्छा निर्माण झाली. Some people, they don't have problem with you as long you don't have vision, as long you don't have a dream in your life. आणि काही लोकांना आमच्या जीवनामध्ये काही समस्या नसते जोपर्यंत आम्हाला स्वप्न आम्ही बघत नाही आणि एखादा ध्येय आम्ही पाहत नाही. You know, like as long you are living according to their standard, they are very happy, they don't have problem. आणि त्यांच्यानुसार जोपर्यंत त्यांच्या पद्धतीने आम्ही जीवन जगत आहे त्यांना काही समस्या नाही. But once you determined and decide
to move from your ordinary life to a greatness life, आणि ज्यावेळेला आम्ही निर्णय घेतो की आमचं असाधारण जीवनापासून आम्ही असाधारण जीवन जगण्यासाठी, they try to destroy you, they try to hinder you. आणि मग ते आम्हाला अडखळण आणण्याचा प्रयत्न करतात, आमचा नाश करण्याचा प्रयत्न करतात. You need a people in your life that will celebrate you, not tolerate you. आणि तुमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे लोक असायला हवे जे तुमच्या बरोबर आनंद करतील, तुम्हाला सहन करतील असं नव्हे. The people who will rejoice when you are blessed. आणि ज्यावेळेला तुम्ही आशीर्वादित होता, तुमच्या बरोबर ते आनंद उत्सव करतील. The people who will celebrate your victory when you get a victory and promotion. आणि ज्यावेळेला तुमची बढती होईल, तुम्हाला विजय मिळेल, तुमच्या बरोबर आनंद करणारे लोक तुमच्या आजूबाजूला असायला Many हवे. times we try to please wrong people. आणि पुष्कळ वेळेला जे चुकीचे लोक आहेत त्यांना आम्ही प्लीज करण्याचा प्रयत्न करतो, खुश करण्याचा प्रयत्न करतो. Sometimes we fear that they may leave and go us. आणि काही वेळेला आपल्याला हे भीती असते की ते आम्हाला सोडून जातील. 1 John chapter 2 verse 19 says, आणि पहिले योहान याचा 2रा अध्याय आणि 19वा वचन असं म्हणतं, they went out from us, but they were not of us, for if they had been of us, they would not doubt have continued with us. But they went out that they may not be made manifest that they were not all of us. आपल्यातूनच ते निघाले तरी ते आपले नव्हते, ते आपले असते तर आपल्या बरोबर राहिले असते. त्यांच्यातील कोणीही आपला नाही, ते हे प्रगट व्हावे म्हणून ते निघाले. You know, like if they are living and they want to live and go, that means they are not part of us. आणि That's what याचा Bible अर्थ असा says. आहे, पवित्र शास्त्र असं सांगतं की ते आम्हाला सोडून जात आहेत, याचा अर्थ की ते आपले नव्हतेच. You know, like book of Proverbs chapter 17 and verse 17. आणि नीतिसूत्राचं 17वा अध्याय आणि 17वा वचन आपण पाहतो. A friend loves at all time and brother is born for adversity. आणि ते वचन असं म्हणतं की मित्र सर्व प्रसंगी प्रेम करतो आणि विपत्कालासाठी तो बंधू बनून निर्माण झालेला असतो. Hallelujah. हालेलुया. You know, the Bible says the friend loves at all time. आणि इथं पवित्र शास्त्र म्हणतं की जो मित्र आहे ते सर्व प्रसंगी प्रेम करतो. That is type of people we need to be surrounded. आणि अशा प्रकारचे लोक आमच्या अवतीभोवती असायला हवे. Some people, they don't want to understand you. आणि जे अशा प्रकारचे काही लोक असतात ज्यांना जे आपल्याला समजून घेत नाही. They're never bothered about our betterment of our life. आणि आपल्या जीवनाविषयी त्यांना काही देणं घेणंच नसतं. You know, like such people we need to reevaluate, we need to understand. आणि अशा प्रकारचे जे लोक आहेत ते आपल्या जीवनामध्ये पडताळणी आम्ही करायला हवी. You know, like book of Proverbs chapter 23 verse 9 says in this way. आणि नीतिसूत्र याचा 23वा अध्याय And verse 9. आणि 9व वचन अशा प्रकारे म्हणतं, Speak not in the ears of fool, for he will despise the wisdom of thy words. मूर्खाच्या कानात काही सांगू नको, तुझे शहाणपणाचे बोल तो तुच्छ मानील. You know, we need to be careful of whom we are sharing our deep things and our secret things and important things. आणि आपल्या आतमधल्या गोष्टी, मनातल्या गोष्टी, आमच्या जे गुप्त गोष्टी आहेत ते आम्ही कुणाशी बोलतो हे आम्ही काळजी घ्यायला हवी. You know, like don't speak. In the Bible says, speak not in the ears of fools. आणि वचन असं म्हणतं की मूर्खाच्या कानात काही सांगू नको, Because they despise the wisdom. कारण त्यांना ज्ञान कमी असते. You know, you and I need a people who can love us, who can trust us. आणि जे लोक आमच्यावरती प्रेम करतात, आमच्यावर विश्वास ठेवतात, अशा लोकांची आम्हाला गरज आहे. You know, the people, who will be stand with us in our good time, in our bad time. आणि आमच्या चांगल्या समयामध्ये आणि वाईट समयामध्ये आमच्या बरोबर उभारतील अशा लोकांची आम्हाला गरज आहे. The people who will stand with us when we are going through a tough time and then say, I'm praying for you, I am there to help you. Such a people we need to be surrounded. आणि आमच्या कठीण प्रसंगामधून आम्ही ज्यावेळेला जात असतो त्यावेळेला अशा लोकांची आम्हाला गरज आहे जे आम्हाला म्हणतील की मी तुझ्या बरोबर उभा आहे. You know, like everybody did not cross the Jordan River. आणि प्रत्येकच व्यक्ती यार्देन नदी ओलांडून जाऊ शकत नाही. Only Elijah and Elisha has crossed the Jordan आणि River. फक्त एलिया आणि अलिशा ह्या दोघांनीच यार्देन नदी पार केली आहे. Everybody did not got the mantle of Elijah. आणि एलियाचा जो जगा आहे तो प्रत्येकालाच मिळाला नाही. Only Elisha got the mantle of आणि Elijah. फक्त
एलियाचा जगा अलिशालाच You मिळालेला know, आहे. like I want to tell you, everybody will not go where God want to take you. आणि प्रत्येकच व्यक्ती त्या ठिकाणी जाऊ शकत नाही जिथं प्रभूने ठरवलेलं आहे की तुम्ही जावं. Everybody will not experience what God want to give you experience. आणि जो अनुभव प्रभूला आम्हाला द्यायचा आहे तो प्रत्येकच व्यक्ती अनुभव घेऊ शकणार We know नाही. that every bird has the ability to fly. आणि आपल्याला माहिती आहे का प्रत्येक पक्षामध्ये एक उडण्याची क्षमता असते. But everybody does not fly like an eagle. पण प्रत्येकच पक्षी गरुड पक्षाप्रमाणे उड्डाण नाही भरू Because शकत. eagle is different than all other birds. कारण जो गरुड पक्षी आहे तो इतर पक्ष्यांपेक्षा वेगळा आहे. Just like that, you and I are different. We are different like eagle. आणि तशाच प्रकारे जसं गरुड पक्षी वेगळा आहे तसंच तुम्ही आणि आम्ही देखील वेगळे केलेले You are आहोत. created to soar into heaven, not into lower place and here आणि and there. खालच्या पातळीवरती आम्ही उड्डाण भरावी यासाठी नव्हे तर उंच आकाशामध्ये आम्ही उड्डाण भरावी यासाठी आमची निर्मिती आहे. You know, Elisha and Elijah, they both crossed and went to other side of the Jordan. आणि पवित्र शास्त्र असं म्हणतं की एलिया आणि अलिशा ह्या दोघंच फक्त यार्देन नदी पार करून पुढे You गेले. know, the secret of God is revealed to those who are desiring, those who are willing to listen from the Lord. आणि जे देवापासून ऐकू इच्छितात अशाच लोकांना परमेश्वर गुप्त गोष्टीचं प्रगटीकरण Many देतो. times He wanted to reveal His secrets to you and आणि me. पुष्कळ वेळेला तुम्हाला आणि मला प्रभू गुप्त गोष्टींचं प्रगटीकरण देऊ इच्छितो. But He cannot because we are surrounded by so many other voices. आणि तो असं करू शकत नाही कारण पुष्कळ प्रकारच्या वाणी आमच्या भोवती आजूबाजूला आम्ही ऐकत असतो. You know, like God wants to take to some place, but He is not able to take because we are surrounded by so many distractions. आणि काही ठिकाणी प्रभू आम्हाला घेऊन जाऊ इच्छितो पण तो घेऊन जाऊ इच्छित नाही कारण अनेक प्रकारचे असे लोक आमच्या आजूबाजूला असतात जे आम्हाला अडखळण आणतात. You know, like God wants to bless you and me. प्रभूला तुम्हाला आणि आम्हाला आशीर्वादित करायचं But आहे. He is not able to bless us because we are having more influence of wrong people in our life, dominate of wrong people in our life than God. कारण प्रभू आम्हाला आशीर्वादित करू इच्छित नाही याचं कारण हे आहे की जे चुकीचे लोक आहेत त्यांचा प्रभाव आमच्या जीवनावरती अधिक आहे परमेश्वरापेक्षा जास्त. You know, Elisha and Elijah, as they crossed the Jordan River, आणि एलिया आणि अलिशा जेव्हा त्यांनी यार्देन नदी पार केली the fiery chariots from heaven appeared and taken up the Elijah back to the आणि heaven. वचन त्या ठिकाणी असं म्हणतं की अग्निरथ व अग्निवारू त्या ठिकाणी आले आणि अलिशाला ते घेऊन गेले. The 2 King chapter 2 verse 11 says about the experience how these chariots appeared in a whirlwind. आणि ह्या ठिकाणी दुसरे राजे दुसरा अध्याय आणि 11व्या वचन मध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे की हे अग्निरथ कशा प्रकारे त्या ठिकाणी आले आणि अलिशाला घेऊन गेले. This glorious event nobody seen except Elisha. आणि हा जो गौरवी प्रसंग आहे अलिशा शिवाय कोणी देखील पाहू There शकलं were नाही. many prophets' children who were trained, who were preached, who were discipled, and who have learned the things, but they have missed this, great and glorious आणि opportunity. त्या ठिकाणी संदेष्टाचे जे 50 शिष्य त्या ठिकाणी उभे होते जे प्रशिक्षण घेतलेले आहे आणि त्यांना पुष्कळ गोष्टी शिकवण्यात आलेल्या आहे पण त्यांना हा प्रसंग पाहता आला नाही They missed this opportunity. आणि ही संधी त्यांनी गमावली. But Elisha saw the glorious moment, the heavenly chariot coming and taking up Elijah into heaven. पण एलिशानं हा गौरवी प्रसंग पाहिला. त्यानं पाहिलं की अग्नीचे रथ त्या ठिकाणी आलेला आहे आणि अलिशाला ते घेऊन गेलेले And he आहे. cried, "My father, my आणि father." तो ओरडला की माझ्या बाप्पा माझ्या बाप्पा. And the mantle of Elijah fell to the ground. आणि आलियाचा तो झगा जो आहे जमिनीवरती पडला. And this Elisha picks up this mantle. अलिशानं तो झगा उचलून घेतला. And when he was returning back to his hometown, आणि जसं तो आपल्या जन्मभूमीकडे परत जात आहे again he has to cross the Jordan आणि River. पुन्हा एकदा यार्देन नदी ओलांडून त्याला जायचं आहे And he had this mantle. आणि त्याच्याकडे
ज्याच्यामध्ये हा झगा आहे And he used the same mental, with the same belief, he has exercising his spiritual authority. And there you see the Jordan was आणि departed. त्यानं तोच सगळा हातामध्ये घेतलेला आहे आणि त्याच पद्धतीनं त्या यादींवरती त्यानं तो आपटलेला आहे आणि त्यानं तेच गौरव त्या ठिकाणी पाहिलेला The आहे. second King chapter 2 verse 12 to 14 is mentioned. आणि दुसरे राजे दुसरा अध्याय 12 to 14 verse. 12 ते 14 वचनामध्ये हे नमूद आहे. Shall we read in Marathi? आणि मराठीमध्ये हे वचन आपण वाचूया. ते पाहून अलीशा मोठ्याने म्हणाला, माझ्या बाप्पा, इस्रायलाच्या रथानो, इस्रायलाच्या राऊतानो, तो पुन्हा त्याच्या नजरेस पडला नाही. तेव्हा त्याने आपले वस्त्री पाडून त्याचे 2-2 तुकडे केले. एलियाचा तो झगा त्याच्या अंगावरून खाली पडला होता, तो त्याने उचलून घेतला आणि तो परत जाऊन यार्देन तीरी उभा राहिला. एलियाच्या अंगावरून पडलेला झगा पाण्यावर मारून तो म्हणाला, एलियाचा देव परमेश्वर कुठे आहे? त्याने तो पाण्यावर मारताच पाणी दुबंग झाले आणि एलिशा पलीकडे गेला. Here we see, Elisha experiencing that what he longed, what he desired to receive in his life, he has received from the Lord. आणि ह्या ठिकाणी आम्ही पाहतो की ज्या गोष्टीची त्याने इच्छा बाळगली ते गोष्ट त्याला प्राप्त झालेली He आहे. received that anointing which he respected, which he honored, which he longed for in his life. आणि जे अभिषेकाचा त्यानं आदर केला, त्याने इच्छा बाळगली, तोच अभिषेक त्याच्या जीवनामध्ये आलेला त्यानं पाहिला. And with that same faith as he exercised, he saw the Jordan was parted. आणि त्याच विश्वासाने ज्यावेळेला त्यानं झगा त्या पाण्यावरती मारिला आणि त्यानं पाहिलं की तशाच प्रकारे यार्देन नदी दुभांगलेली But आहे. all the other 50 prophets' children were far from this experience. आणि पण जे बाकीचे जे 50 शिष्य होते, संदेष्टांचे शिष्य होते, ते लांबून हे सर्व पाहत होते. त्यांनी हा अनुभव गमावलेला आहे. My brothers and sisters, I want to encourage you. माझ्या बहीण भावांना मला उत्तेजन करू द्या. God is calling you. परमेश्वर तुम्हाला बोलावत If आहे. you want to experience a supernatural, आणि जर तुम्हाला ज्या अद्भुत गोष्टीचा अनुभव घ्यायचा if you आहे want to experience more of God, आणि देवाचा खूप अनुभव तुम्हाला घ्यायचा if you want to आहे, experience the anointing, प्रभूचा अभिषेकाचा अनुभव then घ्यायचा you आहे, need to get rid of wrong people. आणि तर तुम्हाला सर्व जे चुकीचं गर्दी आहे त्याच्यामधून तुम्हाला बाहेर पडायला हवं And listen what God is speaking आणि to हे you. ऐकायला हवं की प्रभू तुमच्याशी काय You बोलत need to आहे. decide and determine. आणि तुम्ही हा निर्णय घेणं गरजेचं आहे. And then you will experience what Elisha has आणि experienced. मगच तुम्ही आलिशानं जो अनुभव केला तो तुम्ही अनुभव घ्याल. Remember, everybody will not go where God wants to take आणि you. हे लक्षात ठेवा, प्रत्येकच व्यक्ती त्या ठिकाणी जाऊ शकत नाही जिथं प्रभूला तुम्हाला घेऊन जायचं आहे. Everybody will not experience those promise what God has promised आणि you. प्रत्येकच व्यक्ती तो अभिवचन पाहू शकत नाही, अनुभव घेऊ शकत नाही जे प्रभूने तुम्हाला अभिवचन केलेलं आहे. Only when you place yourself at the right place and respond, you will see the manifestation of God and God's will and purpose in your life. आणि तेव्हाच तुम्ही हे देवाचं गौरव पाहू शकाल जिथं प्रभूनं तुमचं जे स्थान तुमच्यासाठी ठेवलेलं आहे त्या स्थानामध्ये तुम्ही उभे राहाल. Begin to start your walk where God is calling you. आणि तुमची चाल त्या ठिकाणी तुम्ही चालण्यासाठी सुरुवात करा जिथं प्रभूची इच्छा आहे तुम्ही जावं. May God bless you. प्रभू तुम्हाला आशीर्वादित Shall करो. we pray and close? आपण प्रार्थना करूया. Father, I pray in Jesus' name. प्रभू आम्ही प्रार्थना करत आहे प्रभू येशूच्या नावामध्ये. Lord, to whomever you're ministering this morning आणि ह्या time, सकाळच्या वेळी ज्याच्याशी कुणाशी तुला बोलायचं आहे Lord, confirm your purpose, your will in their life. आणि प्रभू त्यांच्या जीवनामध्ये तुझं इच्छा आणि तुझा उद्देश पूर्ण होऊ दे. Those whose life been, Lord God, been diverted and disturbed by the wrong friend circle. आणि ज्यांचं जीवन खूप अडखळण झालेलं आहे चुकीच्या I मित्रमंडळींच्या pray, मध्ये. Lord, tonight, today, this morning time, you, Lord, speak to them that they may, Lord God, make a decision in their life. आणि प्रभू आज तू त्यांच्याशी त्यांच्या जीवनाशी तू बोल यासाठी की त्यांनी योग्य निर्णय घ्यावा They may be like Elisha, Lord, आणि ते एलिशा प्रमाणे उभा राहतील that they may make a decision to follow Elijah. आणि त्यांनी असं निर्णय घ्यावं की एलिया जे आहे त्यांचं अनुसरण करावं. Lord, we thank you and we exalt your प्रभू name. तुला धन्यवाद देत आहे, आम्ही तुझं नाव उंच करत Lord, आहे. help us that we may choose right people in our life. आणि
प्रभू तू आम्हाला सहाय्य कर की योग्य व्यक्तींची निवड आमच्या जीवनामध्ये आम्ही करावी. We give you all the glory and worship. प्रभू सर्व गौरव तुला देत आहे In पिता. Jesus' name we pray. येशूच्या नावामध्ये मी प्रार्थना करत आहे. Amen. आमेन. Thank you very much. God bless you. धन्यवाद प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. Amen.